तर भावना कशी तुम्ही? आज रविवार आहे. लय बोर होत होतं घरी. म्हणलं यार आज कुठेतरी बाहेर चला, आसपास जवळच. माझ्या आईला म्हणलं की कुठं आसपास काही जवळ आहे का स्पॉट फिरायचं. तर माझी आई म्हणली की फिरायसारखे एक स्पॉट आहे. मला बी माहीत नाही जागा, पण घाटू श्याम ऐकेले इथून काहीतरी किलोमीटर दूर असेल. तर मग माझ्या आईला बी माहीत नव्हतं कुठे आहे. तर मी गुगल मॅपवर सर्च केलं आणि सर्च करून पाहिलं तर 11 किलोमीटर इथून दूर होतं. म्हणलं यार जवळपास आहे. ते स्पॉट बी पाहायला चांगला आहे, डोंगरात आहे. आता आपण तिकडे चाललेलो आहे आणि तिकडचा स्पॉट कसा आहे आपण ते बी पाहणार आहे. आणि मंदिर पाहिलं तिथं गुगल मॅपवर तर खूप चांगलं दिसत होतं फोटोमध्ये. आपण रियालिटीमध्ये जाणार तर पाहू आपण की तिथलचा नजारा कसा आहे कसा नाही. आता ऊन आहे तर तिथं मला तर एवढं तर माहिती की हिरवळपणा तर राहणार नाही. तर चला आपण तरी पण जाऊन पाहू. तर मित्रांनो, आता आपण घाटू श्यामला चाललेलो आहे. आता आपला थोडा रूट चेंज आहे. गुगल मॅपच्या नुसार नाही चालणार, आपण आपल्यानुसार चालणार आहे. थोडा चेंज आहे. आपण समृद्धी मार्गाच्या ब्रिजच्या खालून जाणार आहे. तर थोडा चेंज राहील आणि बाकी सगळं चांगलं आहे. त्याच रूटने जाऊ. कसं रूट चांगला आहे, रोड बी चांगला आहे. त्याच्यामुळे आपण समृद्धी मार्गाच्या ब्रिजच्या खालून जाणार आहे. त्याच्यामुळे आपण तो रूट धरेल. तर चला, तर पहिला शॉर्ट ट्रिप घेतलेला आपण. आता दुसरा शॉर्ट आपण अर्ध्या रस्त्यात घेऊ. मग भावांनो, आता समृद्धी महामार्गाच्या याच्यावरून तर काही रस्ता सापडला नाही. तर आम्ही सावंगीमधूनच आलो होता. तिथून शॉर्टकट होता. आम्ही मॅप लावला दुसरा रस्ता घेऊ होता सावंगीचा. तर आम्ही ह्या रूटने जाऊ राहिलो. आता कोणी म्हणलं आम्हाला की इथून कमान दिसन घाटू श्यामची, त्याच्यातून एंटर करा आणि तुम्ही सरळ जा, रस्ता हुकू नका. तर आम्ही तसंच करणार आहे. आता कमान सापडून राहिलो आणि एंटर करून सरळ जाऊ आम्ही. तर मित्रांनो, आता आपण घाटू श्यामला पोहोचलेलो आहे. आपण पहिले सगळ्यात पहिले कोणचा मार्ग आहे तो समृद्धी महामार्गावर गेलो होतो. तिथून भटकलो आपण. तिथं शूट नाही घेतला आपण, पण तरी आपण सावंगीच्या रोडने आलो. तिथून आपल्या 3 किलोमीटर दूर आलो. तिथून एक म्हणजे चांगला द्वार लावला होता घाटू श्यामचा. तो एंटर केलं. तिथून सरळ येत राहिलो. एक बी रस्ता उठला. मित्रांनो, तुम्हाला घाटू श्यामला यायचं असेल तर सावंगीवरून या तुम्ही. आम्ही एकदा भटकलो. मला काही माहीत नव्हतं. मी पहिली वेळेस येत होतो, त्याच्यामुळं आम्ही थोडी उकाचूक झाली. पण तरी आपण पोहोचलो घाटू श्यामच्या मंदिरापाशी. तुम्हाला मंदिर दाखवत तेव्हा तिथे घाटू श्यामचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण तिथं जाणार की चांगला सीन बी घेऊ आपण चांगले तुम्हाला दाखवू की किती भारी मंदिर सजवेल. तर मित्रांनो, आता आपण घाटू श्यामच्या दर्शनासाठी आपण लाईनीत राहिले. आपण सध्या लई लांब आहे. आत्ताशी आपण जॉईन केली तर कमीत कमी आपल्याला अर्धा तास लागणे दर्शनासाठी. घाटू श्यामच्या मंदिराचं दर्शन घ्यायसाठी आपल्याला अर्धा तास लागेल. काही बोलण्यामध्ये चूक होत असेल तर थोडं ॲडजस्ट करून घ्या. पहिली अशी मी सुधरू राहिलो. आता माझं मिशन आहे की कम्युनिकेशन थोडी सुधारायचं. तर माझी कम्युनिकेशन मग बोलणं जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा माझ्या चॅनलला. तसं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि हे बी पाहायला भेटेल आणि ब्लॉगिंग बी पाहायला भेटेल. प्लस आता आपण लाईनीत लागेल. पाहू आता किती मिनटं लागते आपल्याला दर्शन घ्यायसाठी. आणि सांगू लास्टला हे बघू शकता झेंडा कसा फडकू राहिला मस्त. ते तिथे मंदिर आहे आपल्याला, तिथं जाणं दर्शन घ्या. 2 hours later. आपल्याला आता अर्धा तास नाही 5 मिनटं झालेले. आपण खूप पुढं आलो. आपण पहिले तिकडं होतो, आता इकडं आलो. 5 मिनटात आपण इकडं आलेले. तिथं वाटतं दर्शन लई लवकर होतं, त्याच्यामुळे आपल्याला कमी टाईम लागून दर्शनासाठी. जास्तीत जास्त 20 किंवा 15 मिनटं. तर वेट करा. आता आपण थोडं पुढं चाललेलं आहे. आता बघू शकतो मी लाईन थोडीशी बाकी आहे. काय पुढच्या 5 मिनटं आपण थोडं मंदिरापाशी उभं राहू, थोडं शूट करू मंदिराचे आणि फोटो बी काढू. तर भावनो, 10 मिनटं झालेली आपल्याला दर्शनात लागून. तर एवढी मोठी रांग लागेली, बघू शकता पाठीमागं. आता एवढी मोठी पाठीमागं रांग लागेली.
आणि 10 मिनटात आपण इकडं पोचलो. तर एवढं तरी फायदा आहे की आपला टाईम वाचतो. लाईनिंग जरी लागलं मोठ्या लाईनिंग लवकर दर्शन होतं ही तरी फॅसिलिटी चांगली आहे. आणि प्यायचं बी ताण लागेल असं त्याची बी फॅसिलिटी आहे आपल्याला. तर एवढं टेन्शनची गोष्ट नाही की पाणी आणलं की ताण तिथं पाण्याचं सुविधा नाही राहणार आहे. सुविधा सगळी आहे. आपण मंदिराच्या पशीच थोड्याच वेळात दर्शन घेऊ. पण दर्शनासाठी तर आपल्याला लागते जास्तीत जास्त 20 मिनटं किंवा 25 मिनटं दर्शनासाठी. आणि आपण दर्शन घेतले 25 मिनटानंतरच थोडी गर्दी होती त्याच्यामुळे. तर समजून घ्या तुम्हाला अर्धा तास तरी लागेल दर्शनासाठी. बाकी काही नाही. पिण्याची व्यवस्था इथं आहे, पाणी पिण्याची व्यवस्था आहे, सगळे येऊ शकता तुम्ही. पण माझं म्हणणं आहे तुम्ही पावसाळ्यातच आहे. पावसाळ्याचं वातावरण लई भारी राहील. सध्या उन्हाळा आहे, उन्हातलं तापू राहिलो आपण. त्याच्यामुळं आपण चाललेलं आहे. मी बिना पायाचं येईल, बिना पायात चप्पल घालते राहिले, पायाला जाऊ राहिले. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, विसरायचं नाही आपण. तर चलो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ.